दीर्घ दीर्घ श्वास. ज्याला जेवढं जमेल तेवढं थोडं थोडं कर. मी रोज एका शब्दाचा प्रयोग करतो, यथाशक्ती. दीर्घ दीर्घ श्वासांसह 12 योगिक जॉगिंगचे अभ्यास, सूर्य नमस्कार, 12 दंड 8 बैठक आहेत, यामधील 12 योगिक जॉगिंगचे पूर्ण करून घेतो. सूर्य नमस्कार पण पूर्ण करून घेतो. पण ज्यांना खूप कंबरदुखी आहे ते नाही करू शकत, काही हरकत नाही. सावकाश सावकाश करा असं. ज्यांना गुडघे दुखी आहे, कंबरदुखी आहे, शरीरामध्ये दुर्बलता आहे, हिम्मत होत नसेल तर थोडं थोडं करा. आणि मी तर आता थोडंसं धावत आलोय, त्यामुळे जरा घाम जास्त निथळतोय. पण आपल्या सामर्थ्यानुसार मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हटलं जातं, जो 20 मिनिटं फास्ट एक्सरसाइज, फास्ट म्हणजे आपल्या शक्तीच्या प्रमाणामध्ये, जे 20 मिनिटं सायंटिफिक फास्ट एक्सरसाइज करतात त्यांना मग कोणतेही लाईफस्टाईल डिझीज होत नाही. गोष्ट तर छोटीशी आहे, 20 मिनिटं वेळ लागणं. आणि त्याने जर लाईफस्टाईल डिझीज, हा BP, ही शुगर, हे थायरॉइड, हा अस्थमा, हा आर्थरायटिस, हा स्ट्रेस, एन्झायटी, हे डिप्रेशन, लाईफस्टाईल डिझीजमध्ये जवळजवळ 90% रोग येतात. दीर्घ दीर्घ श्वास. मग काही जेनेटिक आजार असतात. जेनेटिक आजारांमध्ये जेनेटिक BP, जेनेटिक शुगर, जेनेटिक आर्थरायटिस, जेनेटिक अस्थमा. जेनेटिकचा अर्थ अगदी साधा जीन्सने. जीन्स म्हणजे बीज दोष. जे माता पित्याच्या शरीरामध्ये रोग आहेत, होते, आपल्या कुळ वंश परंपरेमध्ये, त्या जेनेटिक्सना घेऊन आपण पुढे जातो. तसं तर आता याच्याही मुळामध्ये गेलो तर आजकाल देशामध्ये जो वेगवेगळ्या प्रकारचे विभक्तवाद, एकतर दहशतवाद आणि विभक्ततावाद, नक्षलवाद, एक वेगळ्या प्रकारचा फॅनेटिझम होता, वेडेपणा होता. आजकाल एक बौद्धिक दहशतवाद सुरू आहे. हे असं ब्राह्मण असतात, असे क्षत्रिय, असे वैश्य, असे शूद्र, असे दलित, असे वनवासी, आदिवासी. तर आजकाल हे देखील संशोधन सुरू आहे की बाबांनो, हे आपापसात भांडणं, मारामाऱ्या नका करू. सर्वांचा DNA बेसिकली एकसारखाच आहे. आता यामध्ये भेदभाव कुठून आला? एकत्व मनोपश्चात, एकत्व सह अस्तित्व, विश्वबंधुत्व. ज्यांना बसता येत असेल ते असेही बसू शकतात. आता हे एवढं बसण्यासाठी तर थोडीशी फ्लेक्झिबिलिटी वाढवावी लागेल. असं हळूहळू हे देखील एक दिवस येईल जेव्हा 70 वर्षांचा म्हातारा पण माझ्याप्रमाणे करू शकेल. मी तर 100 वर्षापर्यंत बघा असं करत राहणार. किती वर्षापर्यंत? असा फिटनेस आवश्यक आहे सर्वांना. तेव्हा चला, आपण सगळे ऋषी ऋषिकांची संतान आहोत. आपण सर्व ऋषी ऋषिकांची संतान आहोत. पहाटे उठताच जेव्हा असा विचार करू आपण की मी परमेश्वराचा मुलगा आहे, मी परमेश्वराची मुलगी आहे, मी परमेश्वराची संतान आहे, ऋषी ऋषिकांची, वीर वीरांगनांची संतान आहे. मी एक फक्त व्यक्ती नाही आहे, मी परमेश्वराचा, ऋषींचा, भारत मातेचा, सत्याचा, धर्माचा, न्यायाचा प्रतिनिधी आहे, उत्तराधिकारी आहे. जेव्हा या भावचेतनेमध्ये, या स्टेट ऑफ माइंडमध्ये जगू, तेव्हा मग कधी आपल्या वाट्याला निराशा, हताशा येऊच शकत नाही. आणि आजारांची जिथे शेकडो कारणं आहेत, एक कारण नैराश्य पण आहे. म्हणूनच श्रीमद भगवत गीतेमध्ये सुद्धा परमेश्वराला सांगावं लागलं, क्लैब्यमास्मगमा पार्थ नैतत्त्वयुपपद्यते. क्लैब्यमास्मगमा पार्थ नैतत्त्वयुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्यं
कृत्वा उत्तिष्ठ परं. सावकाश सावकाश असं करा आणि जेवढं जमू शकेल सावकाश सावकाश मध्यम गतीने वेगाने दीर्घ दीर्घ श्वासांसह एका अनुष्ठानाप्रमाणे एकाग्रचित्त होऊन प्रसन्न चित्त होऊन मी वारंवार सांगत असतो उत्साहाविना पराक्रमाविना शौर्याविना तेजस्विते विना जीवनामध्ये कोणतंही काम होत नाही. म्हणूनच पहाटे उठताच आपल्या फ्रिक्वेन्सी सेट करत जा. अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञान योग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेषु लोलुप्तं मार्गं वीरचापलं तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोह्णातिमानिता भवन्ति सम्पदं दैवीम् अभिजातस्य भारतदैसं विमोक्षाय निबन्धाय सुरीमता मा शुचः सम्पदं दैवीम् अभिजातोऽसि पाण्डव. आपण सर्व दैवी संपत्ती सह उत्पन्न झालो. पहाटे उठताच हे 3-4 श्लोक तर आम्ही आमच्या 2-2.5 वर्षांच्या छोट्या छोट्या मुलांकडूनच पाठ करून घेतो. हे देवत्व ऋषित्व सात्विकता हाच तुमचा स्वभाव आहे. दीर्घ दीर्घ श्वास यातच जगलो सकाळपासून संध्याकाळपर्यंत दीर्घ दीर्घ श्वास असे. ज्याला जेवढं जमेल कमरेमध्ये जास्त दुखत असेल तर पुढे नका वाकू एवढंच करा मात्र अवश्य. असं संस्कृति पुनः प्रतिष्ठित हो. दीर्घ दीर्घ श्वास. ऋषि संस्कृती देव संस्कृती है. हम ये अभिलाषा लाए हम पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए. पुनः प्रतिष्ठित हो. ऋषि संस्कृति पुनः प्रतिष्ठित हो. हम ये अभिलाषा लाए हम पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए. हम पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए. योग संस्कृती ऋषी संस्कृती वेद संस्कृतीची पुनः प्रतिष्ठा या संकल्पासह दीर्घ दीर्घ श्वास. ज्याला जेवढा जमेल आणि अधिक ऊर्जावान आहेत. मर्यादा पुरुषोत्तम के हैं हम पुत्र पुत्रियां अनुयायी. योगेश्वर जैसे दूर करे बाधा जो मग में है आई. अपना स्वर्णिम इतिहास आज अपना स्वर्णिम इतिहास आज हम सब अब दोहराने आए हैं. हम पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए.
ज्याला जेवढं करता येईल प्रयत्न करा. विकसित विज्ञान ज्ञान से पूर्ण धरा, बनकर आदर्श प्रतिष्ठित हो ये योग यज्ञ की परंपरा. अज्ञान दूर कर ज्योतिर्मय, अज्ञान दूर कर ज्योतिर्मय जग का संदेशा लाए हैं हम. पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए. बघा 12 दंड 8 बैठका करून घेतो, त्यापैकी फक्त तुमच्याकडून 2च करून घेतो. आम्ही तर 12च्या 12 करतो. तुम्ही असं 2 तरी करा, अर्धी करा, पण बघा अर्धीच, ही अर्धी आहे. आणि जे पूर्ण करू शकतात त्याने पूर्ण करा, आणि जे बंधू पूर्ण उड्या मारून करू शकतात त्याने पूर्ण उड्या मारा. अशा असं ज्याच्यामध्ये जेवढी शक्ती सामर्थ्य असेल पूर्ण आनंदाने करा. सकाळी सकाळी पूर्ण शक्तीने झोकून द्या प्राण फुंका शरीरामध्ये. असं इकडे बघा, बसा बसा, बसून घ्या सर्वांनी. हो, खाली बसा, पण बसून आराम नाही करायचा आहे. जे अशक्त दुर्बळ प्राणी आहेत त्यांनी तर असं करायचं, ही एक तर पद्धत आहे. आणि जे थोडे हिम्मतवाले आहेत त्यांनी असं करा, आणि जास्त हिम्मतवाले आहेत त्यांनी हे असं करा. तुम्ही ह्या श्रेणीमध्ये राहायला हवं. करा. हे नसेल जमत तुम्हाला तर काही हरकत नाही. है एक ध्येय बस हम सब कार्य युग को फिर से लाना है. असं करा. ऋषी युगाची पुनः प्रतिष्ठा, वैदिक योग युगाची पुनः प्रतिष्ठा. दीर्घ दीर्घ श्वास. आता असं देखील जमत नसेल तर चला बसा, हे तर होईलच. चला असंच करा. दीर्घ दीर्घ श्वास. बोला भारत माता की, सत्य सनातन वैदिक धर्म की. दीर्घ दीर्घ श्वास. जसं भगवंत राम भगवंत कृष्णाच्या युगामध्ये, वैदिक युगामध्ये, ऋषी युगामध्ये, ऋषी संस्कृतीची, वेद संस्कृतीची, ऋषी संस्कृतीची, वेद संस्कृतीची, योग संस्कृतीची, योग्य संस्कृतीची परंपरांची पुनः प्रतिष्ठापना करणं. आपल्या कर्माने, आपल्या आचरणाने दीर्घ दीर्घ श्वास. है एक ध्येय बस हम सबका, ऋषि युग को फिर से लाना है. वसुधा कुटुंब है बदला कर, एकत्व का पाठ पढ़ाना है.
पाठ पढ़ाना है। गौतम कनाद और पतंजलि, गौतम कनाद और पतंजलि हर दिल में जगाने आए हैं। हम पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए हैं। ओ, ऋषि संस्कृति पुनः प्रतिष्ठित हो, ऋषि संस्कृति पुनः प्रतिष्ठित हो, हम ये अभिलाषा लाए हैं। हम पतंजलि गुरुकुलवासी ऋषियों के वंशज आए तर ज्याला जेवढं जमेल थोडं थोडं यथाशक्ती सर्वांनी करायचं असं. आता ओबीसीटी मध्ये कंबरदुखी असेल तर बस एवढंच करा, हे एवढं. कारण जास्त पुढे वाकल्याने पुन्हा कंबरदुखीचा त्रास वाढेल. पण वजन पण कमी करायचं आहे तर मग वेट वाढल्यावर असं करा, कंबर पुढे वाकवू नका. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं हात गुडघ्यापर्यंत येऊ द्या किंवा पंजापर्यंत, आणि 25, 50, 100 100 वेळा. मग चक्की आसन सुद्धा 100 वेळा. किती वेळा? 100 वेळा. हो. आता हे तर खूपच सोपं आहे. झोपा. झोपून 100 वेळा पाय वर उचलायचे. किती वेळा? 100 वेळा. जे दोन्ही पाय एकत्र उचलू शकत नसतील त्याने एक उचला. कंबर जास्त दुखत असेल तर एका पायानेच करा. ज्यांना कंबर दुखी आहे, हार्ट हाय बीपीचा प्रॉब्लेम आहे, आपल्या सामर्थ्याचं, शक्तीचं अतिक्रमण करू नका. एक आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत आहे, अति सर्वत्र वर्जयेत. चला जरा काही गंभीर तत्व आहेत योगची, आरोग्याची, जीवनाची, ती सुद्धा ऐका. पहाटे उठता स्वतःला योग चेतनेमध्ये, गुरु चेतनेमध्ये, ऋषी चेतनेमध्ये, आत्मचेतनेमध्ये, भागवत चेतनेमध्ये प्रतिष्ठित करायचं. मग त्याचं एक माध्यम तर आहे विचार, संकल्प. तर जसा संकल्प करू तशाच भावचेतनेमध्ये, तशाच स्टेट ऑफ माइंडमध्ये, तशाच थॉट प्रोसेसमध्ये, तशाच संवेदनांमध्ये जगू लागतो आपण. तेव्हा म्हणूनच मी वारंवार चर्चा करतो की पहाटे उठताच सकाळीच दिव्य संकल्प करा. आमच्या इथे असाच मंत्रांचा सुद्धा विनियोग आहे. प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे, प्रातर्मित्रा वरुणा, प्रातरश्विना, प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं, प्रातः सोममत रुद्रं हुवेम. असं पहाटे उठताच ओम ते इदानीं भगवन्तस्याम. दीर्घ दीर्घ श्वास. याच वेळी आपण दिव्य ऐश्वर्याशी जोडले गेलो. याच वेळी आपण देवत्व, ऋषित्वाशी जोडले गेलो. एका क्षणासाठी सुद्धा आपण आपल्या दिव्य भावचेतनेपासून, आपल्या देवत्वापासून, आपल्या ऋषित्वापासून आपण दूर व्हायचं नाही. एकतर ह्या तणामध्ये मन शिवसंकल्पाचा भाव. दीर्घ दीर्घ श्वास. एका पायाने किंवा दोन्ही पायाने अर्ध हलासन करा. एकतर संकल्पाद्वारे, विचाराद्वारे उच्च विचारांमध्ये प्रतिष्ठित होणं, अर्ध हलासन. मग हे पादवृत्तासन आहे. असं एका पायाने मोठा शून्य बनवा. आणि कोणी दोन्ही पायाने बनवू शकलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. जे दोन्हीनी बनवू शकतील त्यांनी दोन्हीनी, नाहीतर एका पायाने.
मोठं शून्य असं. तर स्वतःला पॉझिटिव्हिटीमध्ये ठेवण्यासाठी, सकारात्मकतेमध्ये, स्वीकार्यतेमध्ये, दिव्यतेमध्ये, स्वतःला रचनाधर्मितेमध्ये प्रतिष्ठित ठेवण्यासाठी दुसरं माध्यम आहे, सकाळी उठल्यावर जी तरुण मुलं मुली आहेत त्यांनी धावायला जा. जेव्हा आपण सकाळी उठल्यावर धावायला जातो, धावायला सांगतोय, चालायला नाही. चालण्याचं काम तर म्हाताऱ्या कोताऱ्यांचं आहे, डोकरींचं नाही. जे काहीच करू शकत नसतील त्याने चालावं फिरावं. हरियाणवी भाषेमध्ये त्याला हाणणं म्हणतात. ते हिंडणं फिरणं करा जरा. दीर्घ दीर्घ श्वास, दीर्घ दीर्घ श्वास, असं एकेका पायाने, दोन्ही पायाने. तर तुम्हाला कमीत कमी 70 वर्षांपर्यंत तरी धावायचं आहे. किती म्हणालो? अहो मोठ्याने तरी बोला. म्हणे बाबा 70 वर्षामध्ये तर थोडी चेसी खिळकिळी येऊन जाते. बऱ्याच जणांचे घासले गेले, गुडघे घासले गेले, कंबर, ते पूर्ण अलाइनमेंट बिघडून गेली गाडीची. ते कुणी वाकडे तिकडे झाले. BP वाढला, शुगर वाढली, कंबरेची वाट लागली. दीर्घ दीर्घ श्वास. अरे रमा रमा रमा. एकेका पायाने, दोन्ही पायानी. तर 70-80 वर्षापर्यंत तर धावायचं आहे. मी धावणार आहे 100 वर्षापर्यंत. किती वर्ष? मोठ्याने बोला. अरे 100 साल जैसे थाली बजाव ना, थाली बजावून येतो. आणि या वाजवून घेतोय कारण तुम्हालाही धावायचं आहे. सर्वांनी काय करायचं सांगा? धावायचं आहे. धावू शकत नसेल तर कमीत कमी वेगाने चाला तरी. तर सकाळी उठताच स्वतःला उच्च भाव चेतनेमध्ये ठेवायचं असेल तर एक पद्धत आहे धावा. मग पुढची पद्धत आहे हसा, स्मित करा. असं दात दाखवून नाही हसायचं आहे. असं काही लोक जेव्हा बघा तेव्हा हसायला सुद्धा येत नाही. अरे हसण्यासाठी असा दरवेळी दात दाखवायची गरज नाही. जिथे असं मोठ्याने हसण्यासारखं काही असेल तिथे हसा. बाकी प्रत्येक क्षणी प्रसन्न राहा. हे परमेश्वराने आपल्याला माणूस बनवलंय. सर्व संकट, समस्या, मार्गावरील अडचणी, आव्हानं, प्रश्न असणार आहेत नेहमीच. त्याचं स्वरूप बदलू शकतं. ते भगवंत राम, भगवंत कृष्ण, भगवान बुद्ध, महावीर, गौतम, कणादी, जैमिनी, पाणिनी, पतंजली, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, सीता माता, सर्वांना अग्निपरीक्षा तर द्यावीच लागली. कुठे ना जीवनामध्ये सर्वांच्या संकट येतातच. 3 अभ्यास आहेत बाबांनो, सलग करा. मी करतच बोलतोय. करत राहा. तर संकटामध्ये आपण हसू शकू. जे होत आहे त्याला होऊ द्या आणि आपलं कर्तव्य करत राहा. अनुकूलता, प्रतिकूलता, मान, अपमान, सत्कार, तिरस्कार, हे तर जीवनाचे 2 घटक आहेत. जसं अंधार आणि प्रकाश रोज येतो. जेव्हा पहाटे उठतो तेव्हा काळाकुट्टा अंधार असतो, मग सकाळ उजाडतेच. पानगळी नंतर वसंत तर येतोच. पण माणूस धैर्य घालवून बसतो, उमेद सोडून देतो. दीर्घ दीर्घ श्वास, एकेका पायाने किंवा दोन्ही पायानी. मग दुसरा राऊंड. एक पाय उचला, अर्धहलासन, पादवृत्तासन, द्विचक्रिकासन, हेच करत राहायचं. तर एक उपाय, स्वतःला समतेमध्ये ठेवणं. समत्वम योग उच्चते. हेच जीवनाचं सर्वात मोठं कौशल्य. शेतीवाडी, बिझनेस, व्यापार, विमान चालवणं, रॉकेट चालवणं, संशोधन करणं, वेगवेगळ्या प्रकारची जी स्किल्स आहेत ना, ही तर चांगलीच गोष्ट असायलाच हवी. दीर्घ दीर्घ श्वास. पण सर्वात मोठं कौशल्य कोणतं आहे? जीवन युक्तिपूर्वक जगणं. काय म्हटलं? जीवन युक्तिपूर्वक जगणं, जीवन कौशल्याने जगणं. लाईफ स्किल इज द अल्टिमेट स्किल अँड दिस युनिवर्स
आता चला उपडी झोपा. तर आत्ता जे दाखवलं होतं ते तर तुम्ही नीट केलंच असेल बहुतेक. ज्यांना ओबिसिटी आहे ना त्यांनी सावकाश सावकाशपणे हे 6 अभ्यास करायचे. स्थित कोणासन, चक्की आसन, उपडी झोपून मकरासन किंवा भुजंगासन. हे भुजंगासन असं असं. याने पोटपाठ सुद्धा चांगली होईल, वजन सुद्धा कमी होईल. किती वेळ करायचा आहे? 5 वेळा म्हणतायत, तोंडाने बोलतायत फक्त. करायचं तर आहे एवढं. असं असं जसं मनाला वाटेल तसं करा. 50 वेळापासून सुरुवात करा. बरोबर सांगितलं, 500 वेळापर्यंत जायचं आणि सगळे पैलवान बनून जातील. सर्वांचा स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर असं व्हायला हवं. बघा, भोगाचं महत्व खूप वाढलंय या जगामध्ये. भोगी लोकांनाच लोकांनी आयडॉल मानलं, आयकॉन मानलं. काय करायचं, जमाना खूप बदललाय. आणि त्या लोकांना आकर्षण कसलंय? एक तर आपलं शरीर खूप सांभाळत असतात भोगी लोक. ही एक क्षणिक गोष्ट आहे. शरीर नाशवंत आहे, पण ते चांगलं सुद्धा राखू शकता तुम्ही. देहाचं प्रदर्शन चांगलं नाही आहे, पण बाबांनो, भगवंत राम, भगवंत कृष्ण, माता सीता, लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, पार्वती, बघा सगळ्या आपल्या महान मातांचं शील चरित्राबरोबरच त्यांचं शरीर पण बघा किती सुंदर होतं. दीर्घ दीर्घ श्वास असे. हळूहळू स्पीड वाढवा, सावकाश सावकाश. चला बसा आता. तर ज्यांना लठ्ठपण आहे ना, त्यांनी असंच करत राहा. 2, 3, 5 राऊंड करा. बाकीच्याने चला आता पुढचे अभ्यास करायचे. तर बाबा, जर जग यालाच आयडॉल मानते तर आपली बॉडी आयडॉल का नाही होऊ शकत? म्हणूनच आमच्या गुरुकुलाची सर्व बालकं त्यांचा 1-2 तास पूर्ण घाम काढतो. आणि आमचा एकही बालक असा वाकडा तिकडा दिसणार नाही. सगळे एकदम सरळ दिसतील. गावामध्ये सुद्धा काय म्हणतात, गावचा माणूस ज्याला फापट पसारा नाही. अरे सरळ राहा बाबा. तर बघा बाबांनो, सरळ राहण्याचा अर्थ आहे आपलं शरीर कसलेलं असावं, तन कसलेलं असावं, मन कसलेलं असावं, विचार भाव संवेदना कसलेलं असावं. तेव्हा बघा बाबांनो, एक तर ही गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आहे पैसा आणि प्रतिष्ठेची. आजकाल तरुण मुलं मुली पण कशाच्या मागे धावतात? नेम अँड फेम. मी कित्येक मुलांना विचारलं काय करायचं, म्हणजे बाबाजी नाव खूप कमवायचं. नेम आणि फेमच्या मागे असे वेडे झाले आहेत, पण यामध्ये एक गोष्ट राहिली आहे. पैसा, प्रतिष्ठा, नाव, मान, सन्मान याच्यासाठी अख्खं जग खूप वेडं झालं. तर याच्या मुळामध्ये एक मोठं तत्व आहे काम. काम केलं तर सफलता मिळणार. ऐका आता बघा, कंबरदुखीवाल्याने इथून सुरुवात करा. तर काय करायचं? काम करा बाबांनो. सकाळी सकाळी योग करा आणि दिवसभर कर्मयोग करा. काम करा. हे कलयुग म्हणजे करयुग आहे. आता हे थोडं थोडं काम मलाही करावं लागणार आहे. दीर्घ दीर्घ श्वास. हे उष्ट्रासन, हे अर्ध उष्ट्रासन. सावकाश सावकाश जेवढं करू शकाल तेवढं करा. पुढे ठेवा हात, असं सावकाश सावकाशपणे, हळू हळू.
असं. आता कंबरदुखीसाठी दाखवतोय. उपडी झोपा. मकरासन, भुजंगासन, शलभासन, मर्कटासन, अर्धपवन मुक्तासन, एकपाद उत्तानासन, सेतुबंधासन, कटी उत्तानासन असे 10 वेळा अभ्यास करा. तर मी सांगतोय ते ऐका. तुमच्या मुलांना देखील सांगा. काम करा, सफलता मिळवा. काय म्हणालो? काम करा, काम केलं तर सफलता मिळेल. मी हे जरा मोठ्या दृष्टिकोनातून सांगतो. पुरुषार्थ केला तर अर्थ येईल. पुरुषार्थाचे शेवटी काय आहे सांगा? अर्थ. पुरुषार्थाचा परिणाम अर्थ आहे. पुरुषार्थ केला तर अर्थ मिळेल. मग ही वेगळी गोष्ट आहे की तो तुम्ही स्वार्थासाठी वापरता की परमार्थासाठी. तर आम्ही सुद्धा पुरुषार्थ केला, त्याने अर्थ प्राप्त झाला, परमार्थामध्ये लावत गेलो आणि मग हे मल्टिप्लाय होत गेलं सगळं कार्य. दीर्घ दीर्घ श्वास. तेव्हा ऐका, माझ्याकडे 2 माणसं योग शिकायला आली. मग एकाने मला योग शिकवताना पाहिलं. ते जीवराजभाई पटेल सुरतचे होते. मला म्हणाले, बाबाजी तुम्हाला तर योग येतो. मी त्यावेळेला संन्यास घेतला नव्हता. आचार्य रामदेव म्हणायचे. म्हणाले, आचार्यजी तुम्हाला तर योग येतो, तुम्ही आमच्याकडे नाही शिकवू शकणार का? मी म्हटलं, शिकवू ना, त्याच्यात काय. म्हणाले, तुम्हाला सुरतला यावं लागेल. मी म्हटलं, हे कुठे आहे? म्हणाले, ते डायमंडचं नगर आहे, खूप चांगली सुरत आहे त्याची. एकदम चमकती नगरी आहे. तर हे खरं आहे की मी पहिल्यांदा जेव्हा योग शिकवला तेव्हा 200 माणसं आली. जेव्हा हरिद्वारवरून गेलो सुरतला, आणि ते सगळे टॉपचे व्यापारी, 500-500, 1000-1000, 5-5 करोडचा त्यांचा टर्नओव्हर. पण मी कोणाकडून 4 आणे सुद्धा घेतले नाहीत बाबांना. तर तिकडे घेऊन गेले, माझं काम करत राहिलो. त्यानंतर मग 200, मग 2000. हे भुजंगासनाचे 3 अभ्यास, 4 अभ्यास आहेत याचे असे आणि असं. सावकाश सावकाश करा, ज्याला जसं जमेल तेवढं. दीर्घ दीर्घ श्वास घ्या. आता काही जण म्हणतील हे काहीतरी प्लॅनिंग आहे. मी तुम्हाला खरंच सांगतोय, आम्ही कोणतंही काम प्लॅनिंग करून नाही केलं. आम्ही तेच काम केलं ज्याच्या आत्म्यामध्ये परमात्म्याने प्रेरणा दिली. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये परमात्मा प्रेरणा देतो, शुद्ध अंतःकरणामध्ये. सावकाश सावकाश करा. हे सर्व कंबरेसाठी अभ्यास आहेत. सावकाश सावकाश करा ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे. जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा. जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा. जहाँ नाथ रख लोगे, जहाँ नाथ रख लोगे वहीं मैं रहूँगा. जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा. जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा. संश्रुतेन गमे महिमा श्रुतेन विराधि. दीर्घ दीर्घ श्वास. ज्याला जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. कीर्तन करा, नाम जप करा, परमेश्वर नामाच्या जपासह. वहीं मैं चलूँ. सरळ झोपा. मर्कटासन खूप आवश्यक आहे कमरेसाठी. वहीं मैं चलूँगा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, दोन्ही गुडघे पंजे चिकटलेले, उजवीकडे पाय, डावीकडे मान जाईल. करा. ये जीवन समर्पित चरण में तुम्हारे. तुम ही मेरे सर्वस्व, तुम ही प्राण प्यारे. तुम्हें छोड़ कर दाता, तुम्हें छोड़ कर दाता किसे मैं कहूँगा. जहाँ ले चलोगे गुरुवर वहीं मैं चलूँगा. जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा. मर्कटासनाचा दुसरा अभ्यास. पहिल्यामध्ये गुडघे पंजे चिकटलेले होते, दुसऱ्यामध्ये गुडघे पंजामध्ये अंतर, एक गुडघा जमिनीवर, दुसरा गुडघा पंजावर.
ना कोई उलाहना ना कोई अर्जी, कर लो करा लो भगवन जो है तेरी मर्जी। ओ ना कोई उलाहना ना कोई अर्जी, कर लो करा लो भगवन जो है तेरी मर्जी। कहना भी होगा तो कहना भी होगा तो तुम्हीं से कहूँगा, जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा, जहाँ ले चलोगे भगवन वहीं मैं चलूँगा। मर्कटासनाचा तिसरा अभ्यास. एक पाय अपोजिट साइडच्या हातापाशी जातो आणि पूर्ण शरीराचा याने स्ट्रक्चरल बॅलन्स होतो. प्रयत्न करा. थोडा वेळ थांबत जा एका स्थितीमध्ये. 20-30 सेकंदापासून 1-1 मिनिट असं थांबण्याचा अभ्यास करा. दयानाथ दयनीय मेरी अवस्था, तेरे हाथ अब मेरी सारी व्यवस्था। दयानाथ दयनीय मेरी अवस्था, तेरे हाथ अब मेरी सारी व्यवस्था। जो तुम कहोगे मालिक, जो तुम कहोगे मालिक वही मैं करूँगा, जहाँ ले चलोगे भगवन वही मैं चलूँगा, जहाँ ले चलोगे भगवन वही मैं चलूँगा। जहाँ नाथ रख लोगे, जहाँ नाथ रख लोगे वही मैं रहूँगा, जहाँ ले चलोगे भगवन वही मैं चलूँगा, जहाँ ले चलोगे गुरुवर वही मैं चलूँगा, वही मैं रहूँगा, वही मैं चलूँगा। मर्कटासन. आता अर्धपवन मुक्तासन. अंतर आत्म्यामध्ये जी परमात्म्याची प्रेरणा आहे तोच आहे आत्मवेद. काय आहे सांगा? आत्मवेद, आत्मज्ञान, आत्मप्रेरणा, आत्माज्ञा. आत्म्यामध्ये परमात्म्याची आज्ञा हीच आत्मश्रुती. संश्रुतेन गमे महिमाश्रुतेन विराधीसे. बघा, अर्धपवन मुक्तासन. ज्यांना कंबरदुखी असेल त्याने अर्धच करा. कंबरदुखी नसेल त्याने पूर्ण करा. तर बघा, अंतरात्म्यामध्ये जो परमात्म्याचा आवाज, प्रेरणा, संदेश, निर्देश, उपदेश जे ऐकू येईल तेच करा. आता यासाठी अंतःकरण शुद्ध असायला हवं. म्हणूनच मी म्हटलं 2 असतात. एक असतो मनाचा विकार आणि दुसरं असतं आत्म्यामध्ये परमात्म्याचं सांगणं, प्रेरणा. असं अर्धपवन मुक्तासन ज्यांना कंबरदुखी आहे. एक पाद उत्तानासन. हर क्षणी परमात्मा आपल्याला सांभाळतो. झोप येत असताना, जागे असताना कधीही आपल्याला एकटं नाही सोडत. अंतिसंतं न जहाति अंतिसंतं न पश्यति, देवस्य पश्य काव्यम न ममार न जीर्यते. एक एक पाय असा उचला. हे सुद्धा कमरेसाठी खूप चांगलं आहे. सेतुबंधासन सुद्धा. सप्त ऋषयः अप्रतिहताः शरीरे सप्त रक्षन्ति सतम अप्रमादम. बघा, आपण झोपी जातो तेव्हा सुद्धा हे प्राण झोपत नाही, आत्मा झोपत नाही, तर सकाळी उठणारच नाही आणि आजूबाजूच्यांना उठवाल. किसी दिन देख लेना तुझको ऐसी
नींद आएगी, तू सोया फिर न जागेगा, तुझे दुनिया जगाएगी, तुझे दुनिया जगाएगी. बघा, उचला मधूनच, असे मधूनच वर उठलो आणि थोडा वेळ त्या स्थितीत राहिलो. आपोआप कंबर सेट होऊन जाते. कंबर अशी वर उचला, कुले जमिनीवर, डोकं जमिनीवर, पूर्ण कंबर वर येते, खाली दाबतो असे. मर्कटासन, अर्धपवन मुक्तासन, एकपात उत्तानासन, सेतुबंधासन, मर्कट आणि हे कटी उत्तानासन पर्यंत जेवढं ज्याला जमेल त्याने आपापला अभ्यास करत राहा. कंबरदुखीवाल्या बंधू भगिनींनी, आपण जरी झोपलो तरी सुद्धा प्राण आपले जागृत असतात. सप्तऋषी आपले जागृत असतात आतले. जी आपली मूळ चेतन आहे ना, ती कधीही झोपत नाही. शरीरामध्ये 99% तर ऑटोनॉमिक सिस्टमवर सगळं काही सुरू असतं. व्हॉलेंटरी काम तर 1% आहे फक्त. आता बघा, हे तुम्हाला 4 प्रकारचं पॅकेज दाखवलं. एक व्यायामाचं, तर व्यायाम अर्धहलासन, पादवृत्तासन, द्विचक्रिकासन ओबेसिटीसाठी. आणि ज्यांना वेगाने व्यायाम जमत नसेल त्यांनी काय करायचं? सूक्ष्म व्यायाम करा, हात पाय थोडे हलवा. ज्यांना जास्त काही जमत नसेल त्यांनी हातापायांची बोटं हलवा, पूर्ण हात पाय हलवा, गोल गोल फिरवा, असे थोडे सूक्ष्म व्यायाम. योगिक जॉगिंगचा व्यायाम, सूर्यनमस्कार, दंड बैठका, सगळं काही दाखव व्यायाम. मग ओबेसिटीसाठी योग, ओबेसिटीसाठी योग, मग मेरुदंडासाठी योग. आता 4थं चरण आहे सर्वांसाठी योग. आता हे जे आता करून घेतोय, आधी झोपून करायचे आहेत, मग बसून करणार. सर्वांसाठी योग, योगा फॉर ऑल, हॉलिस्टिक योगा प्रॅक्टिस, इन्क्लुझिव्ह योगा प्रॅक्टिस फॉर सस्टेनेबल हेल्थ, इंटिग्रेटेड योगा प्रॅक्टिस मध्ये योगासनं सुद्धा आहेत, प्राणायाम सुद्धा आहेत आणि ध्यान सुद्धा. आता चला करा, सावकाश सावकाश करा, सावकाश सावकाश करायचं आहे, हळूहळू सजगतेने करायचं आहे. आणि बघा, ज्यांना टाईप 1 डायबिटीज आहे, ज्यांना पोटाचा त्रास होतोय, फॅटी लिव्हर आहे, कॉन्स्टिपेशन, कोलायटिस आहे, ज्यांना इन्फर्टिलिटी आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरीज, पॉलिसिस्टिक किडनीज, युट्रसमध्ये फायब्रस, ओव्हरीजमध्ये सिस्ट, स्पर्म ओव्हम नीट बनत नाही आहे, भूक नीट लागत नाही आहे. आता 5-5 मिनिटं पवन मुक्तासन, उत्तान पादासन, नौकासन करा. आता लगेच कडकडीत भूक लागेल. इन्स्टंट रिझल्ट, इन्स्टंट. परंतु सलग करायचं आहे, मध्ये खंड पडता कामा नये. थकलात तरी काही हरकत नाही, थकू द्या, काय हरकत आहे, थकायलाच तर झालंय ना, हो द्या थकायला. आता जेव्हा सलग करतो ना, तेव्हा अनेकांची मान दुखायला लागते. तेव्हा म्हणतात, बाबाजी मान दुखायला लागल्यावर काय करायचं? तर 10-20 सेकंदामध्ये विश्रांती घ्या, मग पुन्हा करा, सलग करा, अखंड जप, अखंड तप. तर बघा, 100-200 वेळा एकेका आसनामध्ये कपालभाती करायचं आहे. कमीत कमी 100 वेळा, हा नियम. 100 वेळा असं करा. इंटिग्रेटेड योगा प्रॅक्टिस, योगासन, प्राणायाम आणि ध्यान, रोगमुक्तीचा संकल्प. कुठेही वेदना असोत, हातामध्ये वेदना असोत, पायामध्ये वेदना असोत, कंबरेमध्ये वेदना असोत, मानेमध्ये वेदना असोत, काही वेदना आहेत, काही त्रास आहेत, एखादा आतमधील ऑर्गन दुर्बळ झाला आहे, कुठल्याही प्रकारचा आत कसलाही त्रास असेल ज्यामुळे तुमचं जीवन दुःखाने, वेदनेने ग्रासलेलं आहे, त्रासाने गांजलेलं आहे,
नैराश्य आहे, आत नकारात्मकता आहे, हताशा आहे. कोणतंही दुःख, त्रास, वेदना असतील त्या दूर होण्याचा संकल्प. बघा बघा, याला मी म्हणतो जीवनमुक्तीची युक्ती. काय सांगितलं सांगा? जीवनमुक्तीची युक्ती ही आहे. आता कुठलं ही आता आसन तर होतच आहे, आसनासोबत प्राणायाम पण होतोय, कपालभाती होतोय, आणि यासोबत ज्या कुठल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल, कुणाला तर 10 आजार असतात. BP पण आहे, शुगर पण आहे, थायरॉईड पण आहे, आर्थरायटिस पण आहे, स्ट्रेस एन्झायटी पण आहे, डिप्रेशन आहे, झोप लागत नाही, डायजेशन नीट नाही आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, आयरन, विटॅमिन B12, कॅल्शियम, ओमेगाची डेफिशियन्सी आहे. पवनमुक्तासन असं 1-2 मिनिटं सलग करा. चला आता उत्तान पादासन. पाय वर घेऊन तसेच ठेवायचे आहेत आणि 100 वेळा कमीत कमी कपालभाती होईल यामध्ये. एका रिदम मध्ये करत राहा. मी पण अजूनही करतोच आहे, अजून खाली नाही घेतलेत मी पाय. असा कपालभाती सुरू राहील 100 वेळा. असा करत राहा आणि करता करता ज्याला जो कोणता शरीरामध्ये आजार आहे, दुःख आहे, वेदना आहे, त्रास आहे, दुखणं आहे, ते दूर होण्याचा संकल्प, ते बरे होण्याचा संकल्प, मुक्त व्हायचंय रोगापासून. ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला दुःख होतं, जी व्यक्ती, जी वस्तू, जी परिस्थिती, जी मनस्थिती आपल्याला त्रास देत, त्या व्यक्तीपासून, त्या वस्तूपासून, त्या मनस्थितीतून, त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढणं, त्या दुर्विचारातून, त्या दुर्भावनातून, त्या दुर्गुणातून, त्या दोषांतून, त्या दुर्बलतांतून, त्या हताशेतून, त्या नैराश्यातून आता म्हणाले, बाबाजी एवढा वेळ करायला लावला, आता तर पायांच्या नसा खेचल्या गेल्या. अरे राम, खाली घ्या, काही हरकत नाही. आता भूक लागली, खरंच मला तर लागली, अगदी खरंच सांगतोय, पण एवढ्यात खायचं नाहीये. चला पवन मुक्तासन, उत्तान पादासन केलं, मध्ये रिलॅक्स होऊया. ते सुद्धा आसनामध्येच रिलॅक्स व्हायचंय आपण. मी म्हणतो आराम हराम आहे. काय आहे सूत्र आपलं? आराम कार्यांतरच विश्राम आहे. एक आसन करता करता थकला तर दुसरं सुरू करा, दुसरं तयारच आहे. आजोबांचा मृत्यू झाला, नातू जन्माला आला, संख्या तेवढीच राहील, काही कमी नाही. हा सृष्टी क्रम चक्र असं आहे. यामध्ये सेतुबंधासन, मग नौकासन करून घेणार आहे, मग पादांगुष्ठनासन, स्पर्शासन, सर्वांगासन, हलासन. प्रत्येक आसन 1-2 मिनिटं करा. आणि ज्यांना मोठा आजार आहे त्याने किती वेळ करायचंय? 5 ते 10 मिनिटं. आता लोकांना 5-10 सेकंद करून जगावर विजय मिळवायचा, भोग दूर करायचे, मधुमेह मुक्त,
उच्च रक्तदाब मुक्त, थायरॉइड मुक्त, ब्लड प्रेशर, शुगर, थायरॉइड, पाठदुखी, अस्थमा, आर्थरायटिस, हॅपेटायटिस, कोलायटिस, कॉन्स्टिपेशन, फॅटी लिव्हर, किडनी फेल्युअर, कुठलाही आजार असू दे, बंदूक कर. असा 200 वेळा, 100 ते 200 वेळा कपालभाती करायचं एकाच रिदम मध्ये. अखंड योग, अखंड योग, प्रचंड योग. निरंतरतेसह करा आणि निरंतरतेने केल्यानेच सतो दीर्घकाल निरंतर सत्कार असे तदळभूमी. मोठा परिणाम मिळतो. सातत्याचं नावच सफलता आहे. तर चला, मी आधी माझं म्हणणं पूर्ण करतो. लोक जगामध्ये सफलता मिळवू इच्छितात, मी म्हटलं काम करू इच्छित नाही. अर्थ हवाय, पुरुषार्थ करायची इच्छा नाहीये. ही गोष्ट तर बरोबर नाही. मी नेहमी सांगतो, योग अँड कर्मयोग, दिस इज माय लाईफ, दिस इज माय मिशन, दिस इज माय ॲम्बिशन. योग अँड कर्मयोग इज एव्हरीथिंग in my life. Whatever you are looking surround me, surround this institution, surrounding Patanjali, the wealth, the brand, prosperity, and empire. These are the byproducts of yoga and karma yoga. योग आणि कर्मयोगाची ही सगळी बाय प्रॉडक्ट्स आहेत. हे तर कर्म आणि कर्माचं फळ आहे, फलश्रुती आहे, परमेश्वराचं विधान आहे. हे तर कर्माचं विधान आहे. जमलं का? 2 मिनिटं केलं का तुम्ही सुद्धा? चला, आता नौकासन करायचं आहे. मी सुद्धा पाहणार आहे की कोण किती करत आहे. बघा, आता दोन्ही बाजूनी उचलायचं आहे. पण कंबरदुखी असलेल्याने नका करू. कंबरदुखीवाल्यांसाठी निषिद्ध आहे. त्यांनी काय करायचं? कंबरदुखीवाल्यांनी त्यांचं मर्कटासन, अर्धपवन मुक्तासन करायचं. बाकीच्यांनी दोन्ही बाजूनी उचलायचं आहे आणि 2 मिनिटांपर्यंत असंच थांबायचं. आता यामध्ये जो 2 मिनिटं थांबेल, हे कर ना बाळा, हां 2 मिनिटं करा. किती वेळ करायचं? 2 मिनिटं. आणि त्या 1 मिनिटातच एकदम ढासळून जातील. आणि यामध्ये 200 वेळा कपालभाती करायचं. कंबरदुखीवाल्यांना मी वेगळे सांगितले आणि ओबेसिटीवाल्यांनी वेगळे अभ्यास करायचे. बाकीच्यांनी हे करा. आता 2 मिनिटं केलं ना तर जे मी सांगतो ते होतं. म्हणूनच मी काय म्हणतो, योग बोलतो, यज्ञ बोलतो, धर्म बोलतो, परमेश्वर सुद्धा बोलतो. परमेश्वराची ही सगळी सृष्टी बोलते. विष्णोः कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसे इंद्रस्य युज्य सखा. करा. आता बघा, जे थकतील ना त्यांच्यासाठी एक हे पण आहे, असं करा. ही आयडिया सांगितली छोटीशी वर स्थिर राहण्याची. करावं लागेल सगळं, पण आधी तर असाच प्रयत्न करा. ज्याला जसं सांगितलंय तसं करा पूर्ण.